ऐसा है कि इधर कभी कोई नगर सेवक ना पहले दिखे ना अभी दिखते। अभी पानी नहीं आएगा तो अभी हम कॉल करेंगे तो वो ना नगर सेवक में से कोई कॉल नहीं उठाएगा। जब से दूसरे नगर सेवक 4 आ गए ना तो चारों में से हमारा कॉल एक कोई भी नहीं उठाता। अभी क्या डोंगरी का विकास, ये सारी बुढ़िया मर जाएगी, उसके बाद तुम लोग विकास करेंगे, हम मर जाएंगे तो हमारे बच्चे विकास का इंतजार करेंगे। तो इधर विकास का जान जाएगा, उसके बाद इधर आएगा क्या नगर सेवक। 3-3, 4-4 नगर सेवकला फोन करतो, म्हणतात थांबा 1-2 दिवस आम्हाला टायमिंग द्या, त्याच्यानंतर आम्ही तुमचं काहीतरी बघतो। हमने तो इस बार नगर सेवकों को भगाए थे, अभी हम वो भी क्या मीडिया पे बोल नहीं सकते। नमस्कार, मी आबाजी सावंत, मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण इथे आलो आहोत मीरा भाईंदर काशीमीरा मधील हे जे डोंगरी आहे एरिया आहे, या डोंगरीवरती अनेक नागरिक आहेत जे समस्याने ग्रस्त आहेत। त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक इथे अद्याप आलेले नाहीत। निवडणुका होत्या त्यावेळेला गल्ली गल्लीत नगरसेवक दिसत होते, विकासाच्या नावावरती त्यांनी मतं मागितली, नागरिकांनी त्यांना मतं देखील दिली, ते निवडून आले। परंतु आज या ठिकाणी नागरिकांना जेव्हा समस्या आहेत त्यावेळेला हे कुठे इथे दिसून येत नाहीत, उपस्थित नाहीत। आपल्यासोबत इकडचे डोंगरीवरचे काही नागरिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ इकडे त्यांना कोणत्या कोणत्या समस्या आहेत। आप सब इधर यहाँ पे सब जमा हुए हैं, क्या समस्या है आपका? नगर सेवक यहाँ पे आते हैं कि आपका समस्या दूर करने? हम लोग को इधर तो बहुत चीज की समस्या है। ऐसा है कि इधर कभी कोई नगर सेवक ना पहले दिखे ना अभी दिखते। अभी वोट इलेक्शन में तो हर नगर सेवक हर गली गली में दिख रहे थे। तो जनता को बताओ यहाँ पे जो दिखने वाले उनको नगर सेवक कौन कौन है? यहाँ पे कौन नहीं है? यहाँ पे 4 नगर सेवक है। यहाँ पे एक अनिल भोसले है, एक अनिल ताटे है, और एक क्या नाम है वो गौटन का, अपने को उसका नाम नहीं आता, क्या तुषार पारदी, तुषार पार्थी, हाँ, और एक ज्योत्सना अस्नाले। तो अभी उनको कॉल करने का तो कॉल उठाते नहीं। अभी हमको इधर पानी का प्रॉब्लम है, पानी इधर 1 घंटा भी पानी आता नहीं। अभी पानी नहीं आएगा तो अभी हम कॉल करेंगे तो वो ना नगर सेवक में से कोई कॉल नहीं उठाएगा। जब पहले नगर सेवक नहीं भी थे तो एक सचिन मात्रे था, हम एक कॉल करते तो बेचारा कॉल तो उठाता था। जब से दूसरे नगर सेवक 4 आ गए ना तो चारों में से हमारा कॉल एक कोई भी नहीं उठाता। तो ये जनता नगर विकास का नहीं है कि ये भी जनता नगर एक विकास का हिस्सा है ना, तो ये जनता नगर पे क्यों ध्यान नहीं है? आगे फ्यूचर में भी ध्यान नहीं था, अभी भी ध्यान नहीं। विकास के नाम पे डोंगरी तोड़ के 14 साल हो गए, तो 14 साल से इस डोंगरी का अभी तक विकास क्यों नहीं हुआ? अभी क्या डोंगरी का विकास, ये सारी बुढ़िया मर जाएगी, उसके बाद तुम लोग विकास करेंगे, हम मर जाएंगे तो हमारे बच्चे विकास का इंतजार करेंगे। तो इधर हम, मेरा ऐसा कहना है, यहाँ के जो क्या बोलते हैं उसको, नगर सेवक लोग है और जो यहाँ के बड़े बड़े लोग हैं आपस में लड़ते हैं, तो उनका ये कहना है कि ये डोंगरी का हिस्सा तुमको विकास का नहीं दिख रहा है क्या? मेरा यहाँ पे नरेंद्र मेहता जिसे भी ये कहना है, अगर वो मेरा देख रहे, मेरी बाइट देखेंगे तो ये तुम्हारे नगर सेवक को बोलो कि ये भी एक विकास का हिस्सा है जनता नगर। तो यहाँ पे ध्यान दे, यहाँ पे हमको हर चीज की, तो देखो यहाँ से सब खड्डे हैं, आप यहाँ पे बाइट कीजिए, यहाँ से सांप निकलते, बिच्छू निकलते। आता आपण इथे पाहू शकता की हे इकडनं ही पब्लिक चालत जाते आणि हा इकडे खड्डा आहे, पूर्ण हा डोंगर आहे। इकडे एक संरक्षण भिंत असणं गरजेचं आहे, कारण की इकडनं कोण वृद्ध व्यक्ती जात असेल किंवा लहान मुलं जात असतील, या एवढ्या उन्हामध्ये जर कोणाला चक्कर आली, कोण पडला तर त्याला जबाबदार कोण? मग नगरसेवकांनी इथे लक्ष देणं गरजेचं आहे। परंतु निवडून आल्यापासून ह्या नागरिकांचं म्हणणं आहे, निवडून आल्यापासून नगरसेवक ह्या डोंगरावरती एकदा देखील चढलेले नाहीत। फक्त निवडणुकीच्या काळात ह्या गल्ली गल्लीमध्ये फिरत होते, परंतु आता त्यांना इथे लक्ष देण्यास वेळ नाहीये, फक्त ऑफिसमध्ये बसलेले असतात। या ठिकाणी हा पूर्ण बघा किती खोल आहे, कमीत कमी ही 30 ते 40 फूट खाली दरी आहे। इथे इकडनं जर हे पूर्ण संरक्षण भिंत नसल्यामुळे कोणाचा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? साप बिच्छू जसे निकलते, इथून आहे ना, इथून साप वगैरे असं इथून असं पोरं बसले काय बघतात, एवढे मोठे मोठे अजगर निकते याच्यामध्ये। तो इसका कौन करेगा विकास? इधर विकास का जान जाएगा, उसके बाद इधर आएगा क्या नगर सेवक, आमदार, खासदार जब कब आएंगे? जब अभी आपकी और क्या क्या समस्या है? शौचालय और क्या? अभी हमारा इधर तो ये समस्या इधर का हो गया, अभी बाथरूम के पास का समस्या है। उधर आज 15 दिन हो गया है, अभी आप उधर चलना, उधर के लेडीज लोग से बाइट लेना, क्योंकि लंबा पड़ता तो लोग आने को आगे पीछे करते। तो उधर कैसा, उधर 15 दिन से लाइट नहीं है खंबे की। उधर शौचालय का प्रॉब्लम आज से नहीं, तो जमाने से शौचालय का प्रॉब्लम है उधर, वो सॉल्व होता नहीं है। तो ये सब बातें हमारी आपसे, आपके माध्यम से ये कहना चाहती हूँ, आप हमारी बातें पहुंचाओ यहाँ के नगर सेवक तक, यहाँ के आमदार तक, कि ठीक है हम लोग भी गरीब है, हम कीड़े मकोड़े नहीं है यहाँ पे। आप चाहे तो ये लोग से पूछ सकते हैं। हॅलो, अगं पण इथं आम्हाला पण बाथरूम पाहिजे, इथं आमच्याकडे पाणी नाही, काय नाही, आम्ही कसं राहायचं? 3-3, 4-4 नगर सेवकला फोन करतो, म्हणतात थांबा 1-2 दिवस आम्हाला टायमिंग द्या, त्याच्यानंतर आम्ही तुमचं काहीतरी बघतो। तुमच्याकडे अनिल भोसलेला केला होता फोन, तो अनिल भोसले बोलले की थांबा, तो कौन है क्या, वो नगर पानी छोड़ता है, नागरे बोलता कि इधर गाँव गया, वो तो 15 दिन में गाँव जाता है, वो तो उसका वो ही नहीं है। 15 दिन में जाता है, 8 दिन में जाता है, वो हमारे पास रिकॉर्ड, और हमारे पास बिल पानी का इतना बड़ा ठोक देता, 4-4 हजार रुपया।
और इस बार तो 6-3 महीने का बिल ही नहीं दिया, फोन करके भी बिल नहीं लाके दिए। हमें यहाँ पानी की समस्या है, बाथरूम की समस्या है। हमारे यहाँ पे रोड टूट गए, छोटे छोटे बच्चे खेलते, बच्चे नीचे 2-3 बार नीचे बच्चे भी गिर चुके, बड़े भी गिर चुके। तो हमारी ये समस्या पे ध्यान दीजिए। आपने भी नगर सेवक को कॉल किया था कैसे? हमने भी नगर सेवक को फोन किया, और हम नगर सेवक को हम भी करते हैं और हमारी क्षमा आपा भी करती है, लेकिन नगर सेवक कोई हम पे ध्यान नहीं देते। सचिन मात्रे थे, वो हमारी छोटी छोटी चीजों पे ध्यान देते थे, लेकिन अभी कोई नगर सेवक ध्यान नहीं देते। हम इलेक्शन के टाइम पे गली गली में नगर सेवक आते हैं, अभी नहीं, अभी आपको जो समस्या है तभी वो दिखते नहीं, तो आप उनको क्या कहना चाहोगे नगर सेवक को? अब हम तो यही कहना चाहेंगे कि हम पे ध्यान दो। ऐसा नहीं कि यहाँ पर वोट नहीं है, काफी सारे यहाँ पर वोट है, काफी हजार, पूरे जनता नगर के ही वोट है। आप वोट देने के बाद वो जीत के आते हैं, फिर जब अगली वोटिंग आती है तब आप उनको खड़ा करते, तो आपकी भी तो गलती है ना। हमने तो इस बार नगर सेवकों को भगाए थे, अभी हम वो भी क्या मीडिया पे बोल नहीं सकते। ऐसा वो तो है हमने ना, भगा जैसा दिए थे। अगली बार आते तो इस बार और हर बार एक नई उम्मीद भी तो देकर जाते हैं हमको। तो हर बार हम लोग जनता भी इतनी बेवकूफ होती है कि हम भी भरोसा कर लेते हैं। आज 8 साल लेने के लिए इनको बराबर हर एक गली याद रहती है और एक घर और सबका नाम भी याद रहता है। अब ये लास्ट इधर ये डोंगरी पे लास्ट नगर सेवक कभी आए थे? बॉलीवुड में देखिए, उसके बाद कोई हाथ जोड़ कर आया नहीं है, आपकी सेवा में हम हाजिर है, बस उसके बाद तो हाजिर का दिखाई भी नहीं देते, वोटिंग के टाइम डिलीट कर देते। गरीब जनता वही मर जाती। तर आपण पाहिलं नगरसेवकांनी इलेक्शनच्या टायमाला, निवडणुकीच्या टायमाला मोठ्या मोठ्या विकासाच्या घोषणा दिल्या होत्या. विकास तर राहिला बाजूला, परंतु छोट्या छोट्या समस्या आहेत नागरिकांच्या. इकडे संरक्षण भिंत, शौचालयाचं साफसफाई, लाईटची सुविधा, ते छोट्या छोट्या सुविधा करू शकत नाहीत, तर नगरसेवक काय कामाचे, असा प्रश्न आज नागरिकांकडून विचारला जाते. आपल्यासोबत मनसेचे करण हरिजन आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांची काय प्रतिक्रिया आहे. तुमच्या माध्यमातून मी बोलतो. मी स्वतः एक बीएससीबीचे लाभार्थी आहे आणि मी बीएससीबी मध्ये शिफ्टिंग असू द्या, लोधा शिफ्टिंग असू दे, कुठे पण जे बाथरूमचा विषय असू दे, हे लोकांचं मी सगळं ओपन करतो. पण काय वर्ष म्हणजे आता काय महिना अगोदर मी आलो होतो तेव्हा समस्या बोलले होते, पण काय झालं की निवडणूक आला होता, तर स्थानिक लोकांना वाटलं की निवडणुकीसाठी आले, पण याच्यासाठी आता आलो की 2-3-4 महिने झाले, पण नगरसेवक एक पण नाही आला. आणि यशोदा टाटे तर आज नवीन आहे, पण अनिल भोसले साहेब जेव्हा तुम्ही निवडणूक होते तेव्हा सगळे पब्लिकला ऑफिसला बोलले होते की आम्ही तुमची मदत करणार, बीएससीबीच्या लवकर बिल्डिंग देणार. आणि आता 4 महिने झाले अजून तुम्ही आले नाही ना. कोणाला फोन करतात लाभार्थींना की कसं आहे तुम्ही, किती वर्ष झाले, काय काय हालत आहे, तुम्ही बघू शकतात की किती मोठा अपघात होऊ शकतो याच्यामध्ये. आणि बाथरूमच्या समस्या तर खूप मोठा आहे, कारण एकच बाथरूम आहे खाली आहे फक्त, तर याच्यामध्ये तर 2 आहे, त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून मी बोलतो की ह्या लोकांना जर नाही भेटलं तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, डायरेक्ट मोर्चा काढून घेऊन जाणार आणि डायरेक्ट आयुक्तच्या दालनात बसून तिकडेच बसणार. नगरसेवक झाल्यानंतर देखील हे अधिकाऱ्यांची कामं का करून घेत नाहीत? ह्यांना फक्त ते यांच्या आमदारची चाटगिरी करायची बस, बाकी काय नाही. जनता निवडून दिलं बस, विषय संपला. आमदार काय बोलला हा लगेच जाणार आणि जनताला घेऊन जाणार, पण त्यांचे काम नाही करणार. बिल्डर लोकांचे काम करणार. बिल्डर लोकांचे जे काम आहे त्यांचं लगेच होणार, पण जनतेचं काम अजूनपर्यंत होणारच नाही. मग आता ही कामं नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय महाराष्ट्र असेल? नवनिर्माण सेना करणार आपल्या स्टाईल मध्ये, पण ह्यांची पण काम आहे ना. नगरसेवक आहे ना तुम्ही, फक्त काय ऑफिस मध्ये एसी मध्ये बसून राहणार का? गल्ली गल्ली फिरा. तुम्ही नगरसेवक आहे, काय समस्या विचारा. पब्लिक तुम्हाला फोन करता, फोन तर अटेंड करा. तुम्ही जाऊ शकत नाही, तुमचा माणूस आहे ना, पत्र्याचा रूम जेव्हा बनतो नगरसेवकचा माणूस जातो ना 5,000 रुपये घ्यायला, मग तर बाकी कामाला कोण येणार याच्यासाठी इथं? काय येत नाही. तर आपण इथे पाहिलं नगरसेवकांवरती गंभीर आरोप होत आहेत की निवडणूक झाल्यापासून ते या प्रभागात कुठेतरी दिसले नाहीयेत. नागरिकांच्या खूप समस्या आहेत. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आमच्याकडून आम्ही विनंती करतो की इथे एक स्थळपाहणी करावी आणि ह्या नागरिकांच्या समस्या दूर कराव्या. देखो इधर ये सब छोटी छोटी ये हमारी गली है भाई। गली खोदा था ना, तो मैंने उसका सौदा के सामान फेंकी थी तो बनाया था उसको। ये तो गली ऐसी खोद के चला गया था। भाई के पानी में तो बर्तन कितने बड़े नहीं तो वो तो नहीं पानी खाला वो और एक आ जाओ और मटका वाला लगा रोड का भाई
भाई को देना बोलना है देखो आज 14 साल से लोगों ने गली नहीं बनी है। बनायला होतं म्हाताऱ्या माणसाला इकडे कोण नगरसेवक येत नाही. बोला. आम्ही सिमेंट आणतो थोडा थोडा आणि बनवतो. नगरसेवकला बोल कोण नगरसेवक येत नाही काय नाही. 14 वर्ष झाले. जरा काय तुटलं कुठलं तर आम्ही सिमेंट आणून बनवतो. म्हातारे माणसं इथे पडतात झडतात पण कोण येत नाही नगरसेवक. इलेक्शन होता तेव्हा येत होते हात जोडत का आम्हाला निवडून काढा आम्ही हाय तुमच्या पाठीशी, पण कोणी येत नाही. पाणी सुद्धा 1 घंटा सोडतात त्याच्यावर पाणी सोडत नाही. तर म्हातारे माणसांनी पाण्याला कुठे जायचं? आमच्यासारखे नाही तर कुठे जायचं पाण्याला सांगा. पण तरी पण ते ऐकत नाही, फोन पण उचलत नाही काय नाही. 4 महिने झाले नगरसेवक आले का? नाही कोणीच नाही आले. निवडणुकीच्या टायमाला दिवसातून यायचं, किती वेळा यायचे नगरसेवक आम्हाला निवडून काढा आम्ही हाय तुमच्या पाठीशी, पण कोणच येत नाही. जेव्हा महापूर होते तेव्हा महापूरने काय केलं का? काहीच केलं नाही. इथे मध्ये जाळ पण झाला होता तरी पण आम्हीच केलं सगळं, पण कोण नगरसेवक नाही आला. कोण फोन उचलतच नाही, बोलते आमचं काम नाही काय नाही. बरं करतात. उसको बोला काम किसका है पूछ उसको कि काम किसका है। लाईट चालू आहे का? लाईट. वो 15 दिन के बाद मैंने तुम्ही किचकिच करके लाइट नगरसेवकांना चली। विचारलं का तुमचं काम नाही तर कोण करणार? ऐकतच नाही. ते बोलतात आम्ही नगरसेवक नाही, तो नगरसेवक आहे. तो बोलतो तो नगरसेवक नाही, तो नगरसेवक आहे असे बोलतात. तो काम तो मैं ही जिधर आता कोणाला सांगायचं? यहाँ से लेके वहां तक